नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये 18 वर्षांनंतर FTA साईन झालेला आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या या डीलची घोषणा आता झालेली असून दोन्ही देशांना टॅरिफमध्ये मोठी सवलत मिळणार आहे. काही उत्पादनांवरील कर हे रद्द करण्यावरती सहमती झाली आहे. युरोपियन युनियनच्या या निर्णयानंतर भारतीय बाजारामध्ये निर्यात वाढू शकते आणि दोन्ही देशांचे आर्थिक संबंध देखील मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे भारतीय निर्यातीमध्ये देखील मोठी उसळी पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मदर ऑफ ऑल डील आहे असं सांगितलं आहे. या डीलमुळे दोन्ही देशांची चीन आणि अमेरिकेवरील अवलंबित्व कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. युरोपियन युनियनच्या मते या डीलमध्ये भारताला निर्यात केल्या जाणाऱ्या जवळपास 90% युरोपियन युनियनच्या वस्तूंवरती कुठलंही शुल्क लागणार नाही. या डीलनंतर अशी अपेक्षा आहे की 2032 पर्यंत युरोपातून भारताला होणारी निर्यात ही तिप्पट केली जाईल. या डीलमुळे भारतामध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी देखील उपलब्ध होणार आहेत. अनेकांना थेट किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. या डीलमुळे अनेक वस्तू देखील स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे. तर भारत आणि युरोपियन युनियनच्या या डीलनंतर अनेक गोष्टींचे दर कमी होणार आहेत. यामध्ये कार, रसायनांचा समावेश आहे. तसेच वाईन, बियर आणि ड्रिंक्स संदर्भातील उत्पादनही स्वस्त होण्याची शक्यता आहे. या करारामुळे मद्य, खाद्य उत्पादन, रसायन, मशिनरी आणि फार्मास्युटिकल आणि एरोस्पेसशी संबंधित प्रमुख गोष्टींचे दर कमी होण्याची दाट शक्यता आहे. या करारामुळे युरोपियन युनियनमधील निर्यातदारांना दरवर्षी सुमारे 4 अब्ज युरो एवढ्या मोठ्या शुल्काची बचत होईल. तर बियरवरील टॅरिफ कमी करून 50% करण्यात आला आहे, तर वाईनवरील टॅरिफ कमी करून 40% केला जाणार आहे. त्यानंतर कार आणि कमर्शियल वाहनांवरील शुल्क हे 110%वरनं थेट 10%पर्यंत कमी केलं जाईल. मात्र यासाठी दरवर्षी 2.5 लाख वाहनांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर जैतूनचं तेल म्हणजेच ऑलिव्ह ऑइल, मार्गारीन आणि इतर वनस्पती तेलांवरचं शुल्क हे पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे. त्यानंतर फळांचा रस आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवरील शुल्क देखील आता इतिहास जमा होईल. युरोपियन युनियनमधील जवळपास सर्वच रासायनिक उत्पादनांवरील टॅरिफ समाप्त केले जातील. त्यानंतर यंत्रसामग्रीवरील आतापर्यंत असलेले 44% पर्यंतचे शुल्क मोठ्या प्रमाणात कमी किंवा रद्द केलं जाणार आहे. त्यानंतर औषधं आणि वैद्यकीय उत्पादनांवरील केवळ 11% पर्यंतचं शुल्क आता जे होतं तेही संपुष्टात आणण्यात येणार आहे. एअरक्राफ्ट आणि एरोस्पेसमध्ये लागणारा टॅरिफ आता 0 करण्यात आला आहे. त्यानंतर भारतामध्ये निर्यात होणाऱ्या युरोपियन युनियनच्या 90%पेक्षा जास्त वस्तूंवरील कर एकतर रद्द केले गेलेत किंवा लक्षणीयरित्या कमी केले गेलेत. यासाठी ग्रीन हाऊस उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताला मदत म्हणून युरोपियन युनियन पुढच्या 2 वर्षामध्ये 500 दशलक्ष युरोची मदत करणार आहे. ही एक फार मोठी गोष्ट आहे. युरोपियन युनियनच्या ट्रेडमार्क, डिझाईन, कॉपीराईट आणि व्यापार गुपितांसाठी म्हणजे ट्रेड सिक्रेटसाठी आता अधिक कडक सुरक्षा प्रदान केली जाईल. या करारामुळे नवीन व्यापाराच्या संधी आणि रोजगाराची निर्मिती होईल. तसेच लघु आणि मध्यम उद्योगांना मोठी मजबूती देखील मिळणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इंडिया EU फ्री ट्रेड डील झालेली आहे. यामध्ये बियर असेल, गाड्या असतील, रसायनं, वैद्यकीय उत्पादनं ही स्वस्त होणार आहेत. तर याचा फायदा दोन्ही देशांना होईल असं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. तर मग मित्रांनो, तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.